मित्राच्या अंगात किती किडे राहते आणि कशा कशा प्रकारचे किडे राहते. लोकांचे मित्र राहते भाऊ मालदार पैशावाले, पण मै मित्र पुर्रे भिकारी आहे. देवाने मला असे मित्र दिले जे काहीच कामाचे नाहीये, पुर्रे रिकामचोटे. आणि याच्या अंगामध्ये एक कला आहे, ती म्हणजे पैसे बुडवायची कला. हे काय करते, उसने म्हणून पैसे घेते, पण ते उसने घेत पैसे या जन्मात काही वापिस करत नाही. ए राहुल यार, लय अर्जंट काम पडले यार पैशाचं, उसने पैसे दे ना यार. बर देतो, पण वापिस का दे सोन? अरे 2च दिवसात तो पैसे देऊन टाकीन, तिसरा दिवस उगू बी देणार नाही. बर थांब मग. यार किती भोळा आहे राहुल, याला काय माहित आता हे उसने घेल पैसे मी याला कधीच वापिस देणार नाही म्हणून. हे घे, पण 2 दिवसाच्या आतमध्ये वापिस दे बर का. भेटून जाईन तो पैसे तुला, का पळून थोडी चाललो मी कुठं. पा असे चुतिया मित्र भेटेले. मित्रांमध्ये बी अलग अलग प्रकारचे मित्र राहते, आणि नंबर 1 वर येतो ठरकी मित्र. तुम्ही याला किती बी सिरियस गोष्टी सांगा, त्याच्या मन त्याची घाण विचार जोडणच. यार आज माझ्या कमराला लय जोऱ्या दरवाजा लागला यार. असं खाली वाकून गिल्लाच घेतो तुम्ही पाणी प्यायला. खाली वाकून काय करता, खाली वाकून पागल आहे का तू? तो दिमागात टमाटे सडेले का? अरे टमाट्यानी सडेल रे माझ्या डोक्यात. मग काय सडेल आहे? चाल तिकडे कोपऱ्यात, मग सांगतो तुला काय आहे माझ्या डोक्यात. जाय रे तिकडे ठरकी वानाच्या. पा असे दलिंदर मित्र भेटले मला, आणि याच्या बाद मध्ये ते फेकू मित्र हे इतक्या फाक्या मारते ना, त्याची काही लिमिटच नाहीये. यार मला फोन घ्यायचा, एक कोणता घेऊ रे? अरे माझ्या मामाकडे आयफोन आहे, मला म्हणे तुला घेऊन जाय, पण मी आणला नाही. तुला कोण विचारलं का तो मामाकडे, तो मामीकडे, तो मामीच्या नवऱ्याकडे कोणता फोन येतं? अरे माझे मामा मला बुलेट घेऊन देत होते, पण माझ्या आईनं घेऊ दिली नाही. तो आईला माहिती आहे तू किती हेवी ड्रायव्हर येतं. ड्रायव्हर? अरे माझ्या मामाकडे कार आहे, ती कार बी शिकेले मी. चुप रे तू फेकूचंद, मी कालच पाहिलं तो मामाला रिक्षाने जाताना. त्या रिक्षावाल्या संग 5 रुपयासाठी भांडणं करतोय मामा. इतक्या बी फाक्यांनी मारले पाहिजे माणसाना. आणि याच्या बाद मध्ये येते ओव्हर स्मार्ट मित्र, हे 150 आहे राहते. यायला माहिती काहीच राहत नाही, पण गप्पा अशा सांगते जसं की यायला सगळं माहितीये. यार मला एका डॉक्युमेंटवर आमदाराची सही लागत होती. टेन्शन घ्यायचं काय काम आहे, आमदार साहेबाचं ना आपलं रोजचं उठणं बस नाही. आमदार याला घंटा बी ओळखत नाही, पण गप्पा अशा सांगन की आमदार याचा बाप आहे. अरे इमान असं कसं उडत असं बरं का हवामध्ये, ते पडत बी नाही खाली. अरे सोपं आहे रे राहुल, इमानाला एक वरून पंखा राहतो, इमानामध्ये एक ड्रायव्हर राहतो, तो उडवतो. सोपं आहे. पण त्याचं जर चालू मध्ये पेट्रोल झालं ना भाऊ, तर मग लय अवघड आहे, ते कधी बी खाली पडू शकतो बरं का. अरे चिवटिया, इमानाबद्दल थोडी फार माहिती आहे बरं का मला. इमानाला वरून पंखा नाही राहत, साईडला 2 पंखे राहते, आणि विमानामध्ये ड्रायव्हर नाही राहत, पायलट राहतो. आणि विमान पेट्रोलवर नाही चालत, राखेलवर चालतं विमान. हे बी उलट पैदा होईल वाटते यार. अरे इमान फ्युलवर चालतं. तेव्हा मी मागच्या जन्मामध्ये काय पाप करेल होतं, म्हणून मला या जन्मामध्ये असे दलिंदर मित्र भेटले. आणि याच्या बाद मध्ये येते आता डेअरिंग दाखवणारे मित्र, हे एका वेगळ्याच दुनियामध्ये जगते. यार काल एका जण संग भांडणं झाले, ले मारलं रे मला त्यानं कुत्तल देवानी. अरे काय बावळा माणूस आहे तू, एक फोन तर करायचा, एका मिनिटात आला असतो पोरं घेऊन. आणि जेव्हा खरोखर मध्ये भांडणं होते आणि आपण यायला फोन लावला, तेव्हा पाहिजे कशा उलट्या भावल्या फिरत्या. अरे माझ्या बहिणीला पर्पज मारला तो काल, जास्त परीक्षा बनवला का सैराट मानला. थांब तुला दाखवतो दर्शक. हो 1च मिनिट थांबा, मग मित्र येऊ राहिला. बोलो, कोणाला बोलवायचं इथं? हॅलो भावा, भांडणं झाले यार बस स्टँड वर, लवकर ये. थांब आलोच 1 मिनिटात. 1 मिनिटात येऊ राहिला तो, थांबा. अबे चिडकुट चाट्या, कवा शिकू राहिला तो मित्र, लाव त्याला फोन. आम्हाला दुसरीकडे जाणे डबल भांडणं करासाठी, टाइम नाही आमच्याकडं. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो भी पैग मारने में व्यस्त है, कृपया कुछ देर बाद प्रयास करें. आपने काय झालं, आला नाही देव? एकच जण मारा मला फक्त, नाही तर मी रडीन बर का, जमिनीवर लोळू रडीन. असे भिकारचोट मित्र आहे मै. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.